श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदा 7 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष असणार आहे। भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पंधरवडा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो। पूर्वजांचे स्मरण या पितृ पंधरवड्यामध्ये केले जाते। गणपती विसर्जनानंतर लगेचच पितृ पंधरवडा जो आहे तर तो सुरू होत असतो आणि या पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितृपक्ष म्हणून ओळखत असतो। आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करून पितर जेवायला घातले जातात, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते। त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारख्या गोष्टींना खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। यामुळे आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहेत तर ते प्रदान करत असतात। प्रत्येक संसारिक व्यक्तीसाठी पितरांचा आशीर्वाद हा अतिशय अत्यंत महत्त्वाचा असतो। आपण कितीही देवदेव केले आणि जर आपण आपल्या पितरांची सेवा करत नसू तर आपल्या घराची कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही। आपल्याला पितृदोष लागत असतो आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये सततचे आजारपण असेल किंवा आपल्या घरातील मुलांच्या विवाहाला अडचणी निर्माण होत असतील, आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या, सततचे वादविवाद, भांडणे, कलह तर यासारख्या गोष्टी घडत असतात। म्हणूनच आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात कोणत्याही दिवशी कावळ्यासाठी आपल्याला आपल्या दारामध्ये एक वस्तू जी आहे तर ती खायला ठेवायची आहे। ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे तर त्या दिवशी आपण ही वस्तू खायला ठेवली तरी सुद्धा चालेल, किंवा मग इतर कोणत्याही दिवशी आपण ही वस्तू कावळ्याला खायला दिली तरी सुद्धा चालेल। कावळ्यासाठी कोणती वस्तू खायला ठेवायची आहे आणि कुठे ठेवायची आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पण पितृपक्षाची आतुरतेने वाट बघत असतो, कारण आपण या दिवसामध्ये आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती करत असतो। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होते त्यावेळेला ती व्यक्ती पितृदेवांचे रूप धारण करते आणि वंशजांचं रक्षण करते। पितृपक्षात पितृदेवांचं आवाहन केलं जातं कुंडलीतील पितृदोष दूर होण्यासाठी, तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण कावळ्याला दारामध्ये एक वस्तू जी आहे तर ती खाण्यासाठी ठेवायची आहे आणि ही वस्तू जर कावळ्याने खाल्ली तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांनी आपल्याला जो काही शुभ आशीर्वाद दिलेला आहे तर असा याचा अर्थ होत असतो। पितृपक्षात कावळ्याला आपण नैवेद्य दिल्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात। त्याचप्रमाणे आपला जो पितृदोष आहे तर तो सुद्धा दूर होत असतो। यमदेव सुद्धा प्रसन्न होत असतात। तसेच आपल्या कुंडलीमध्ये जो काही कालसर्प दोष आहे किंवा पितृदोष आहे तर तो देखील नाहीसा होत असतो। म्हणून आपल्याला कावळ्याला ही वस्तू खायला द्यायची आहे। जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न असतात, खुश असतात, त्यावेळी सांसारिक सुखाचा आशीर्वाद ते प्रदान करत असतात। परंतु हेच पितर ज्यावेळी आपल्यावरती नाराज असतील, रुष्ट असतील, तेव्हा घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही। खूप कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळत नाही, मुलांची लग्न जमत नाही, वंशवृद्धी होण्यास अडचणी येतात किंवा घरामध्ये सततचे आजारपण, कलह, भांडणे, अशांतता या गोष्टी घडत असतात। यामुळे आपण कितीही पूजापाठ केले, पारायण केले, देवदेव केले तरी त्याचा काही उपयोग होत नाही। पितृदोष जो आहे तर तो आपल्याला 3 पिढ्यापर्यंत किंवा 7 पिढ्यापर्यंत लागू शकतो आणि म्हणूनच जेव्हा आपण पितरांची सेवा करतो तर त्यावेळेला आपण 3 पिढ्यापर्यंत करत असतो। आता कावळ्यालाच ही वस्तू का खायला द्यायची आहे तर माणूस
ज्यावेळी मृत पावतो तर तेव्हा सर्वप्रथम कावळ्याच्या रूपामध्ये येतो. जेव्हा व्यक्तीचं निधन होते तर त्यानंतर त्या व्यक्तीच्या तेरवीला दहाव्याला सुद्धा कावळ्याला महत्व आहे. त्या व्यक्तीच्या आत्म्याला जेव्हा शांती मिळते तर तेव्हा कावळा जो आहे तर तो घासाला स्पर्श करतो अशी देखील मान्यता आहे. त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुद्धा आपण घराच्या छतावरती किंवा आपल्या अंगणामध्ये छतावरती टेरेसवरती कावळ्यासाठी जे काही खायला ठेवतो, जे काही भोजन देतो, नैवेद्य ठेवतो, जर तो कावळ्याने ग्रहण केला तर आपल्या पितरांपर्यंत नक्कीच पोहोचला अशी सुद्धा मान्यता आहे. आणि जर आपले पितर आपल्यावरती नाराज असतील तर मात्र कावळा जो आहे तर तो पितृपक्षामध्ये आपल्या घरी येत नाही किंवा जरी आला तरी आपण जे काही त्याला नैवेद्य स्वरूपी ठेवलेलं आहे तर तो खात देखील नाही असं सुद्धा म्हटलं जातं. आता कावळ्यालाच का तर यामागे सुद्धा एक छोटीशी आख्यायिका आहे. ही पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र म्हटलं जातं. इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते. त्रेतायुगात भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि प्रभू श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून कावळ्याचा डोळा फोडला. तसेच असे सुद्धा म्हटले जाते की कावळ्याला जो आहे तर तो डोळा तिरपा करून आंघोळ करणाऱ्या सीतामाईंना बघत होता, म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोळ्यावर बाण मारला आणि त्याचा एक डोळा फोडला. तेव्हा तो प्रभू श्रीरामांकडे क्षमा प्रार्थना करू लागला. कावळ्याला केलेला कृत्याचा पश्चाताप झाला तर हे पाहून प्रभू श्रीरामांनी कावळ्याला वर दिला की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तेव्हा पितरांना भोजन मिळेल आणि पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल. पितृपक्षात घरोघरी तुला आमंत्रण असेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि तेव्हापासूनच या कावळ्याला पितृपक्षामध्ये खास विशेष असं महत्वाचं स्थान आहे. पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी बनवत असतो. आता आपण कावळ्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे? ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे किंवा आपल्याला जरी तिथी माहीत नसेल तर मग अशा वेळी तुम्ही कोणत्याही दिवशी आपण ही वस्तू ठेवू शकता. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे, कारण उंबरठ्यावरती पितरांचं निवासस्थान असतं आणि जेव्हा उंबरठ्यावरती आपण पाणी शिंपडतो त्यावेळी आपले पितर जे आहेत तर ते पाणी ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात. त्यानंतर आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्यावरती आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकतो. त्या फोटोची पूजा करू शकता. त्या ठिकाणी आपण एक दिवा सुद्धा लावू शकता आणि दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला दक्षिणेला करायची आहे. दिव्यामध्ये तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे. अशा प्रकारे आपण पितरांची सुद्धा पूजा करू शकता आणि यानंतर कावळ्यासाठी वस्तू खायला ठेवू शकता. जरी आपण पितरांचे फोटो वगैरे लावले नाही तरी सुद्धा आपल्याला कावळ्याला वस्तू खायला ठेवायची आहे. तर आपल्याला सर्वप्रथम भात जो आहे तर तो शिजवायचा आहे. आता हा भात बनवताना आपल्याला त्यामध्ये चुकूनही मीठ जे आहे तर ते घालायचं नाही, तेल तूप वगैरे काहीही घालायचं नाही. त्याचप्रमाणे जेवढा भात आपण बनवणार आहोत तर तेवढा सर्व भात आपल्याला वापरायचा आहे. आणि आपण जेव्हा भात शिजवतो त्यावेळेला तांदूळ जे आहेत तर ते धुवायचे नाहीत. भात जो आहे तर तो अजिबात शिल्लक ठेवायचा नाही. अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही आणि कावळ्याला ही वस्तू खायला ठेवायची आहे. सकाळी तुम्ही 10 साडे10 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये कारण पितरांना नैवेद्य देण्याची ही वेळ असते. आता भात जो आहे तर आपण शिजवलेला आहे तर तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला त्यावरती थोडासा गूळ ठेवायचा आहे. एका वाटीमध्ये साखरेचं पाणी आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी आपण कावळ्यासाठी हा घास ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी आपण एक दिवा लावायचा आहे. दिव्याचं तोंड जे आहे म्हणजे वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिणेला करायची आहे. दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. दिव्याची आपल्याला पूजन करायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. थोडेसे काळे तीळ दिव्यामध्ये टाकायचे आहे. यानंतर आपल्या पूर्वजांचं पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृ देवताय नमः हा मंत्र किमान 108 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. एक वेळा पितृस्तोत्र म्हणायचं आहे.
एक वेळा पितृअष्टक म्हणायचं आहे आणि यानंतर कावळ्यासाठी आपण जो काही भात आणलेला आहे तर तो केळीच्या पानावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये द्रोणमध्ये पत्रावळीवरती ठेवला तरी सुद्धा चालेल. भात ठेवायचा आहे, त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला एक अगरबत्ती लावायची, साखरेचं पाणी सुद्धा ठेवायचं. तर अशा प्रकारे कावळ्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हा भात ठेवायचा आहे आणि हा भात ठेवताना म्हणजेच नैवेद्य ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा. यासोबतच आपण पितरांसाठी जो नैवेद्य बनवतो जसं की त्यामध्ये पुरणपोळी असेल, खीर असेल, उडदाचे वडे असेल, भजे असेल, कटाची आमटी, वरण भात, त्याचप्रमाणे काही भाज्या बनवतो जसं की शेपू, भेंडी, गवार भाजी, मेथीची भाजी. तसेच आपण फळाच्या फोडी ठेवतो, वडी, भजी, कुरडई, लिंबू असं जे काय पितृपक्षामध्ये आपण नैवेद्य बनवत असतो. जशी प्रथा असेल तसं त्यानुसार समजा तुम्ही जे काय पदार्थ बनवत असाल तर हा नैवेद्य सुद्धा आपल्याला कावळ्यासाठी आवर्जून ठेवायचा आहे. तर आता हा नैवेद्य तुम्हाला कधी ठेवायचा आहे तर 12 पासून ते 12:30 पर्यंत या वेळेमध्ये जास्तीत जास्त नैवेद्य जो आहे तर तो ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना नाही शक्य झालं तर मग त्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत केलं तरी देखील चालणार आहे, काही अडचण नाही. फक्त 12 ते 12:30 वेळेमध्ये जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून कावळ्यासाठी तुम्हाला जो भात आहे तर तो ठेवायचा आहे. जे शक्य होईल सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही उपाय करून बघा, सेवा करून बघा आपल्या पितरांची. नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाची, घराची, मुलांची, पतीची प्रगती जी आहे तर ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या पितरांचं अवश्य या पितृ पंधरवड्यामध्ये स्मरण करा, ध्यान करत चला. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.